बऱ्याच दिवस पावसाची वाट बघल्यानंतर फायनली आज पाऊस पडला. पण पावसाली रबर बॉलची मॅच खेळायला गेल्यानंतर आफ्रिकाची गरमी पडून पावसाने दिली ना आमच्या पोटावला हात. सकाळ उठून बघता तर पडत मस्त पाऊस ना. इकडे या भाईचा लग्न झाले तरी बारीक पोरांसारखा पहिल्या पावसात भिजायला निघले. अरे भाई मरो बारीक मोठा सगळ्याही पाण्यात भिजा, मी काहीच बोलत नाही. आज होती आमची शेड्यूलला मॅच ना, मग निघलो गोडगौरवला घेऊन ना. भाई बोलता आज ब्लॉग मी काढता. इकडे 12 वाजल्या अजून पहिलाच राऊंड चालू होता ना, आमचा तर चौथा राऊंड होता म्हणून आलो मुक्काच मॉलला ना. मग आल्यासारखे एक एक बर्गर लगरवलं ना. मी बघा ना कसा मॅचिंगची ड्रेसिंग घालून मॉलला आल्या. घरी असल्यावर चड्डीला हात पुसत ना, इथं शायनिंग मारासाठी ड्रायर मध्ये ना हात ड्राय करतच कर. मैदानात आल्या आल्या दिसला इकडे बाब्या, वसारगावची शान नाही हो ना. इकडे मल्टी टॅलेंटेड पारच भाई आज करी होता सोनारपाडा टीमची कोचिंग ना. त्यान पण मान नाही भरला तर भाई अंपायर राहायला पण गेला ना. इकडे मयूर लेजेंडर घेऊन मॅचिन आले ना. भाईनी कपडे बघा ना कसं घातल्या. जाऊ द्या तर याबद्दल मी काहीच बोलत नाही. आमची विरुद्ध टीम दैसरवाले टॉस जिंकला ना. भाई तर बोलतो तुम्हाला पाहिजे त्या घे. जाऊ दे नवीन नियम आले वाटतं. मग का आम्ही पण घेतली फिल्डिंग ना. मग पहिल्या गुलालाचा मानकरी झाला ना बादल भाई ना. मग दुसरा गुलाल गेला गौरव भाईच्या नावावर. आमची बॅटिंग आल्यानंतर गौरव भाईचा झोपून शॉट बघल्यानंतर मला तर वाटलेलं भाई नेक्स्ट बॉलला बॉल बिल पोरी. बॉलाचं तर ना माहिती पण भाईचा नारळ नक्कीच फुटला असता. नंतर का व्हिडिओ काढायला भेटली नाही. पण आम्ही फायनलला पोचून फायनल हारलो. जाऊ दे त्याचं का आम्हाला गम नव्हता कारण पोचलो त्याला महत्व. सो करता येतच ब्लॉगला एंड.